मित्रहो, सिन्नरच्या भोंदू अशोक खरातचं प्रकरण हे आता संपूर्ण देशभरात गाजलंय हे तर अगदी खरंच आहे. पण हे प्रकरण घडल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे 48 तासाच्या आत असं आपल्याला सांगितलं होतं, की रुपाली चाकणकर या संपूर्ण प्रकरणामध्ये गोत्यात येणार आहेत. गोष्टी तशाच घडतायत. पण मी आपल्याला या आधीच्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं, की हा जो भोंदू अशोक खरात आहे, ज्याला कॅप्टन म्हणून म्हटलं जात होतं, त्याचा उपयोग हा फक्त भोंदूगिरी इतकाच मर्यादित न ठेवता किंवा त्याच्यावरची कारवाई इतकाच मर्यादित न ठेवता आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत मिळायला लागलेत. याचं कारण काय? तर याचं कारण एका लहानग्या मिश्का नावाच्या मुलीच्या वाढदिवसाला, जी मुलगी कुणा ऐऱ्यागैऱ्याची नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये, महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये ज्या माणसाची तोती बोलते त्या मोहित कंबोज यांची ती मुलगी आहे. तिचं नाव आहे मिश्का. तिच्या वाढदिवसासाठी ज्या पद्धतीची गर्दी झाली होती आणि मोहित कंबोज या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले आहेत. एका बाजूला अशोक खरात हे प्रकरण घडलेलं आहे, हे तुमच्या आमच्यासाठी 18 मार्चला घडलेलं आहे. पण त्याआधी हे प्रकरण सुरू होतं आणि या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाची नांदी सुरू झालेली आहे. हा भूकंप महाकालचा भक्त असलेला मोहित कंबोजच्या माध्यमातून घडणार की आणखी कोणाच्या माध्यमातून घडणार, संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त हे आपलं कामाची पद्धत आणि शैली आहे. गोष्टी इतरांच्याही समोर घडत असतात आणि आपल्याही समोर घडत असतात, पण त्या गोष्टींकडे किंवा त्या घटनांकडे एका वेगळ्या डोळस पद्धतीनं बघणं हा आपला स्वभाव झालाय आणि ती आपली शैली आहे. आणि कदाचित त्यामुळेच तुम्ही माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण टाइम महाराष्ट्रावर प्रेम करता. मित्रहो, शनिवारी मुंबईत एक वाढदिवस साजरा झाला. मुंबईतल्या पंचतारांकित अशा सेंट रिजिस या अत्यंत आलिशान हॉटेलात हा वाढदिवस साजरा झाला. अवघ्या 16 वर्षाच्या मिश्का मोहित कंबोजचा हा वाढदिवस होता. या वाढदिवसासाठी अनेक मान्यवर एकत्र आले होते आणि कोण कोण एकत्र आले होते हे मी काय आपल्याला सांगायची गरज नाहीये. आपल्यापर्यंत एव्हाना ते फोटो सुद्धा पोहोचले असतील, ते माझ्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. ही जी मिश्का नावाची मोहित कंबोज यांची मुलगी आहे, ती आहे 10वीत. तिचा हा आहे 16वा वाढदिवस आणि त्यासाठी राज्याच्या राजकारणातले हुज हू तिथे उपस्थित होते. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री होते. आता तुमच्यापैकी काही लोक आमच्या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट्समध्ये काही वेळापूर्वी म्हणत होते किंवा अशी राजकारणात चर्चाही होती महाराष्ट्राच्या, की मोहित कंबोज यांना देवेंद्र फडणवीसांनी लांब केलेले. मित्रहो, आपल्याला मी एका माझ्या व्हिडिओत असं म्हटलं होतं की असं काहीही झालेलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी मोहित कंबोज यांना लांब केलेलं नाही. आता मोहित कंबोज हे कोण आहेत? तर काही वर्षापूर्वी जे जे उद्धव ठाकरेंना अभिप्रेत असायचं ते मिलिंद नार्वेकर घडवायचे. आता मिलिंद नार्वेकर हे विजनावस्थेत आहेत किंवा आता ते त्यांची राजकीय विजनावस्था सुरू आहे. ते आपलं काम करतायत, आमदार म्हणून काम करतायत, MCAचे अधिकारी म्हणून काम करतायत, तिरुपतीचे ट्रस्टी म्हणून काम करतायत. पण उद्धव ठाकरेंच्या ते निकटवर्तीय नाही आहेत असं आता आपण म्हणू शकतो. हा, पण मातोश्रीत त्यांना प्रवेश आहे, उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे, या सगळ्या गोष्टी. पण हे सांगण्याचं कारण काय? तर मोठमोठ्या उद्योगपतींना, मोठमोठ्या नेत्यांना मिलिंद नार्वेकरांचा फोन गेला की जणू काही एक असा अलिखित नियम होता, हे उद्धव ठाकरे सांगतायत. आता सध्या सेम तीच गोष्ट मोहित कंबोजच्या बाबतीत घडते. अर्थात मोहित कंबोज आणि मिलिंद नार्वेकर यांच्या संपत्तीची काही तुलना होऊ शकत नाही. मिलिंद नार्वेकर हे काही घरचे श्रीमंत नव्हते किंवा चांदीचा चमचा तोंड्यात घेऊन ते जन्माला आलेले नव्हते. मोहित कंबोजची गोष्टच वेगळी आहे. मोहित कंबोज हा खरा खुरा लक्ष्मीचा पुत्र आहे आणि त्यामुळे आपल्या कन्येचा वाढदिवस सुद्धा त्यांनी पंचतारांकित हॉटेलामध्ये केलेला आहे. त्याला आदित्य ठाकरे पोचले. आता याच्यात बघा, एक गंमत अशी आहे की दुश्मन का दुश्मन अपना दोस्त, हा चित्रपटातला डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. आता सध्या शिवसेनेमध्ये 2 तट पडले आहेत. याच्याबद्दल स्वतः संजय राऊतांनी भाष्य केलंय. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचं
प्रियांका चतुर्वेदी यांच्या खासदारकीवरून फाटल्याचं बोललं जातंय, बरोबर आहे. आता आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावर मोहित कंबोज यांचे आणखी एक मित्र आहेत, कोण आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे. ते काय म्हणतायत ते आधी ऐकूया आपण. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या बर्थडेला मुख्यमंत्री गेले, उद्धव ठाकरे गेले, अनेक मोठे नेते एकत्र गेले. काय फरक पडला? असं आहे, मोहित कंबोजी यांचे सर्वांशी संबंध आहे. पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांची रिलेशन आहे. माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातो. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला? जवळीक तर कुठेतरी तयार होत नाही असं. कशाला जेवढी काय याच्यामध्ये? तुमच्याकडे तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जेवढी तयार होतो का? पारिवारिक संबंध तयार होतात. पारिवारिक संबंध आहेत. पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर दूर संबंध नाही राहत. आता चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं ते तुम्ही ऐकलं. मोहित कंबोज हे सगळ्यांचे मित्र आहेत, पण ते अचानक आदित्य ठाकरेंच्या जवळ गेलेत का तर मित्र हो नाही. या विधानसभा निवडणुकीच्या आधी एक बैठक दादर मधल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी झाली होती. त्या बैठकीला सुद्धा मोहित कंबोज आणि आदित्य ठाकरे एकत्र भेटलेले होते. मोहित कंबोज आणि राज ठाकरे यांची त्यांच्या घरी सुद्धा भेट होत असते. एकूणच काय तर मोहित कंबोज हे आदित्य ठाकरे यांच्या खूप जवळ आहेत. संजय राऊतांचा ते तिरस्कार करतात. संजय राऊत तुरुंगामध्ये जाण्यासाठी मोहित कंबोज हेच कारणीभूत ठरले होते. संजय राऊत खूप बोलत होते, भाजपला त्रास देत होते, संघाला त्रास देत होते, अशी एक धारणा झाली होती. आणि त्यानंतर पत्राचाळ प्रकरण अशा पद्धतीत शेकवण्यात आलं की संजय राऊत 103 दिवस तुरुंगात गेले. आता आपण येऊया या खरात प्रकरणाकडे. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो मोठा भूकंप येऊ पाहतोय, त्या भूकंपामध्ये 6 खासदार आपल्या मूळ पक्षातून फुटणार आहेत. आता ते जाणार आहेत कोणाकडे? ते जाणार आहेत शिंदेकडे का? ते जाणार आहेत भाजपकडे का? तर त्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये. पण मित्र हो, बिटवीन द लाईन्स हा आपला कामाचा फंडा असल्यामुळे मी आपल्याला सांगतो, या एप्रिल महिन्यामध्येच हे 6 खासदार आपल्या मूळ पक्षातून फुटतील आणि ते कोणाच्या हाती लागतील हा सगळा खेळ आता मोहित कंबोज सुरू करतील. कारण मोहित कंबोज कोण आहेत तर मोहित कंबोज हा देवाचा माणूस आहे. म्हणजे कोणाचा तर तो महाकालचाही माणूस आहे आणि देवेंद्र फडणवीसांचाही माणूस आहे. दोन्ही अर्थे तो देवाचा माणूस आहे. आता याच मोहित कंबोज यांची अनेक वैशिष्ट्य आहेत, यांची एक अनेक पद्धतीची स्टाईल आहे, शैली आहे. याच मोहित कंबोज यांच्यावर मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी हल्ला केला होता आणि ते त्या हल्ल्यातून बाल बचावले होते. तेच मोहित कंबोज आता इतके शक्तिशाली झालेले आहेत की मुंबई महानगरपालिका, MMRDA, SRA किंवा ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका या कुठल्याही MMRDA रिजन मधल्या महापालिकांना मोहित कंबोज सांगतायत एखादी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगतायत असं समजायला काही हरकत नाहीये. असा एक अलिखित नियमच प्रशासनामध्ये झालेला आहे. प्रचंड पॉवरफुल असलेले मोहित कंबोज हे आता ऑपरेशनसाठी सज्ज झालेत का? सिद्ध झालेत का? कारण सांगतो. कारण 2022ला जेव्हा शिंदेंनी शिवसेनेमध्ये उठाव केला त्यावेळेला शिंदेसाठी जी यंत्रणा उपयोगात आणायची होती किंवा जी यंत्रणा त्यांना गरजेची होती त्या यंत्रणेचा एक महत्वाचा घटक होते मोहित कंबोज. आता हे मोहित कंबोज का इतके शक्तिशाली आहेत तर त्याचं उत्तर आहे अमित शहा. अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि तेच मोहित कंबोज यांचे गॉडफादर आहेत. मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इतर कुणालाही जितका एक्सेस अमित शहांकडे आहे, अगदी आशिष शेलारांनाही, तुम्ही लिहून शकता आशिष शेलारांनाही, त्याच्यापेक्षा कैक पटीने वेगवान आणि परिणामकारक जर प्रवेश, एक्सेस किंवा स्वीकारार्हता जर कोणाला असेल तर ती मोहित कंबोज यांना आहे. मग आता मोहित कंबोज अचानक मुलीच्या निमित्ताने ऍक्टिव्ह झालेत का? त्याचं उत्तर नाही आहे. याचं उत्तर काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. मित्र हो, या अशोक खरात प्रकरणाचा वापर हा राजकीय गोष्टींसाठी केला जाईल हे मी आपल्याला सांगितलं होतं. नीट आठवून बघा. आता 11 लोकांचा समन्स निघालेला आहे. या 11 जणांमध्ये कोण आहे तर रुपाली चाकणकर आहेत, इतर काही आमदार आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत आणि काही प्रशासकीय अधिकारी आहेत.
यातल्या रुपाली चाकणकरांनी काय सांगितलंय? रुपाली चाकणकर असं म्हणालेले आहेत की मी महिला आहे आणि मला प्रवासाला वेळ लागू शकेल, त्यामुळे मी नाशिकला जाणार नाहीये. बघा मित्र हो, हे अशोक खरात प्रकरण फक्त एका भोंदू बाबाचं किंवा एका लिंगपिसाट माणसाचं प्रकरण नाहीये. या प्रकरणाला महाराष्ट्राच्या राजकारणातले खूप सारे कंगोरे आहेत. आता या रुपाली चाकणकरांकडून आधी काय काढून घेतलं गेलं? महिला आयोगाचं अध्यक्षपद, त्यानंतर राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं गेलं. आता रुपाली चाकणकर यांना उचलणं अगदी सहज सोपं आहे पोलिसांना. याचं कारण काय? याचं कारण तुम्ही पदावर नसल्यानंतर एक सामान्य व्यक्ती होऊन जाता. आता रुपाली चाकणकर काय म्हणतायत ते आपण बघूया. त्या काय म्हणाल्या की मी एक महिला आहे, मला प्रवासाला वेळ लागतो. अगं बाई, तुला प्रवासाला वेळ लागतो, हा भोंदू बाबा बसत कुठे होता? नाशिकमध्ये आणि सिन्नरमध्ये. त्याच्याकडे जायला तुला वेळ होता. आता पोलीस अकॅडमी जी आहे नाशिकची, तिथे या एसआयटीचं कार्यालय आहे, जे रुपाली चाकणकरांच्या घरापासून 4.5 तासावर आणि 214 किलोमीटर अंतरावर आहे. एरवी रुपाली चाकणकरांना, सगळ्या नेत्यांना, सगळ्या व्हीआयपींना, आपल्याला फंडिंग करणाऱ्या लोकांना, फायनान्सरना, स्पॉन्सर्सना, अनेक अभिनेत्यांना भेटायला वेळ होता. अन्नू मलिकला भेटायला वेळ होता. पण या एसआयटीच्या चौकशीला जायला त्यांना वेळ नाहीये. आणि त्यामुळे त्या काय म्हणतात की माझी चौकशी एक तर पुण्यात करा किंवा मुंबईत करा. ते करण्याचं कारण काय की तिथे कुठेही गोपनीय ठिकाणी जर ही चौकशी झाली तर तिथे फार फार तर एखादा दुसरा टीव्हीचा कॅमेरा असेल, एरवी फार कोणाची मीडियाची गर्दी होणार नाही, असं रुपाली चाकणकरांना वाटतंय. पण पोलीस आता काही ऐकायच्या मनस्थितीत नाहीयेत. पोलिसांनी आता रुपाली चाकणकरांना जे 11 लोकांमध्ये समन्स काढलेलं आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर त्या आहेत. आता मला सांगा की मी जे तुम्हाला सांगतोय की अशोक खरात या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार आहे, त्याचं कारण असं आहे की हे संपूर्ण प्रकरण संदीप कर्णिक या नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी आधीच त्याच्यावर काम सुरू केलेलं होतं. या संपूर्ण प्रकरणातला जो काही अर्क हवा होता तो अर्क काढून घेण्यात आलेला आहे. तुमच्या आमच्याकडे मित्र हो जो येतोय व्हिडिओ मधून, आणि आपल्यापैकी अनेक लोक जो चगळून चगळून बघतायत, तो चोथा आहे. काय म्हटलं मी? तो चोथा आहे. बाकीचा अर्क हा जिथे जमा व्हायचा तिथे झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नव्या भूकंपासाठी तो वापरला जाणार आहे. आता हे सगळं प्रकरण बघा, रुपाली चाकणकर आता काय झालेलं आहे, प्रयोगशाळेतला एक बेडूक झालेला आहे. का तर जी पण काही प्रक्रिया करायची आहे प्रशासकीय, फौजदारी, ती आता या बेडकावर केली जाईल आणि इतर सगळ्या लोकांना हे दाखवलं जाईल की बघा, जर रुपाली चाकणकरांची ही स्थिती होऊ शकते तर तुमची काय स्थिती होऊ शकते. यासाठी रुपाली चाकणकर हे एक मॉड्यूल म्हणून उपयोगात आणलं जाणार आहे. आता या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये झालंय काय की पोलिसांसमोर 2 गोष्टींचा ताप वाढलेला आहे. तो म्हणजे रोज येणाऱ्या क्लिप्स. या क्लिप्स कोण व्हायरल करतंय? तर या क्लिप्स आपल्या सोयीप्रमाणे ज्यांना हे अशोक खरात प्रकरण वापरायचं आहे ते लोक उपयोगात आणतायत. आता जसे मी आपल्याला म्हटलं की 6 खासदार फुटणार होते, ते फुटणार होते किंवा ते फुटतील तर ते उद्धव ठाकरेंचे फुटतील. आणि ते कोणाकडे जातील याचा निर्णय अदृश्य शक्ती घेईल. याचा निर्णय दिल्लीत बसलेला भाजपेश्वर घेईल. आणि त्यासाठी आता मोहित कंबोज यांचं ऍक्टिव्ह होणं हे खूपच महत्वाचं झालेलं आहे. आणि मित्र हो, त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. आपण कुठेही जाऊ नका, आमच्याशी संपर्क तोडू नका, सतत संपर्कात राहा आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतंय आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.